रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उपाळून आलाय। त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण देखील तापले। महाराष्ट्र दिनी रायगडचे मुख्य ध्वजारोहण करण्याची संधी महाराष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत। रायगडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करू लागलेत। पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल, कधी होईल तेव्हा होईल, पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश शिंदे यांनी केली आहे। प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे यावेळीचा मान भरत गोगावले यांचाच असल्याचा दावा सुरेश महाडिक यांनी केलाय। आम्ही 2.5 वर्षांपूर्वी जो उठाव केला होता तो याच कारणासाठी होता याची आठवण त्यांनी करून दिली आहे। जर आमचा मान आम्हाला मिळाला नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशाराही महाडिक यांनी दिलाय। दळवी साहेबांचं म्हणणं अगदी योग्य आहे, कारण 2.5-3 वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो या संदर्भात उठाव केला। आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये 3 आमदार आमचे आहेत आणि आज मंत्री भरत शेट आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला 26 जानेवारीचा जो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकरेंच्या हस्ते झाला। ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत शेटच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल, पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती, पण दोघांना पण समान न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे। आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही। शिवसत्ता टाइम्स साठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।